भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररीचं 10 महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं। जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होत असलेल्या या कामासाठी 50 लाख रुपये मंजूर झाले होते। परंतु लायब्ररीच्या बांधकाम आणि डागडुजीमध्येच हा निधी संपल्यानं तिथं संगणक, प्रोजेक्टर, प्रिंटर आदी साहित्य उपलब्ध झालं नसल्याचं पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर उघड झालंय। लवकरात लवकर या लायब्ररीची प्रलंबित कामं करून घेऊ असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलंय। सदर बाजार परिसरातील पंचशील भवनमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररीचे 10 महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं। जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होत असलेल्या या कामासाठी 50 लाख रुपये मंजूर झालेले, परंतु लायब्ररीच्या बांधकाम व डागडुजीमध्येच हा निधी संपल्यानं इथं संगणक, प्रोजेक्टर, प्रिंटर हे साहित्य उपलब्ध झालं नसल्याचं पदाधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीत उघड झाले। या परिसरातील अभ्यासक तसंच विद्यार्थ्यांकरिता असलेल्या डिजिटल लायब्ररीमध्ये संगणकच नसेल तर त्याला डिजिटल कसे म्हणता येईल असा सवाल आपचे शहर महासचिव अभिजित कांबळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केला। यावर उपशहर अभियंता निवास पवार यांनी अपूर्ण कामं प्राधान्याने करून घेऊ, संगणक, प्रिंटर, प्रोजेक्टर ही कामं पूर्ण करून लवकरच ही लायब्ररी सुरू करू असं आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिलं। यावेळी कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, शहराध्यक्ष उत्तम पाटील, समीर लतीफ, विजय हेगडे, उमेश वडर, स्वप्नील काळे, लखन मोहिते आदी उपस्थित होते।